आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Glory to God. सर्व गौरव देवाला. We welcome you in the name of Jesus. मी तुम्हा सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करीतो. And on this beautiful day of Women's Day, आणि या सुंदरच्या महिला निमित्त we greet all of you. Happy Women's Day. आणि मी तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. है क्या कोई महिला यहाँ पे? हाँ है. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Okay. Praise God. God bless you. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वादित करो. And I can tell you from the Bible. आणि मी पवित्र शास्त्रातून तुम्हाला सांगू इच्छितो. God loves you. आमेन. आणि देव तुमच्यावर प्रीती करीतो. The Bible says. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. God has a special purpose for every woman. आणि देवाने प्रत्येक स्त्रीसाठी काही ना काहीतरी उद्देश ठेवलेला आहे. Women योजना ठेवलेली have आहे. a special value in God's eyes. आणि देवाच्या नजरेत स्त्रीला महिलेला एक विशेष असं स्थान आहे. You know how the world sees. आणि जसं जग बघतो, God does not see that way. देव त्या प्रकारे पाहत नाही. God sees very differently. पण देव खूप वेगळ्या रीतीने पाहतो. If you want to know the mind of God, आणि जर तुम्हाला देवाचं मन जाणायचंय, then you must know the word. मग तुम्हाला त्याचं वचन जाणलं Because पाहिजे. the word reveals the mind of God. कारण की देवाचं वचनच त्याचं मन तुम्हाला प्रकट करेल. Praise God. It हालेलुया. is the word that shows how God thinks about us. आमेन. आणि त्याचं वचनच जे आहे ते आपल्याला सांगतं की त्याचं मन आपल्याविषयी काय विचार करतो. And tonight what I'm going to share, आणि आज रात्री मी तुम्हाला काय सांगणार आहे, it will heal your emotions. आमेन, ते तुमच्या भावनांना बरं You करेल. know, God is not just a healer of body, आणि आपला परमेश्वर हा फक्त शरीराला आरोग्य देणारा but He can नाहीये. heal even your emotions. आमेन. पण तुमच्या भावनांना पण तो आरोग्य He देतो. can heal your mind. तुमच्या मनाला सुद्धा आरोग्य देतो. Praise God. He can Hallelujah. heal your soul completely. आणि तुमच्या जीवाला पूर्णपणे तो आरोग्याने भरेल. Because His word is a healing word, not just body, but body, soul, and spirit. कारण त्याचा जो शब्द आहे तो फक्त आपल्या शरीराला आरोग्य देणारा नाही, तर आपल्या शरीर, जीव आणि आत्म्याला And सुद्धा. I want you to hear this very carefully. आणि मला हवंय की तुम्ही लक्षपूर्वक ऐका. Don't let any distraction come when you hear the word. आणि जेव्हा तुम्ही वचन ऐकताय, कुठलाही विचलितपणा तुमच्यामध्ये येऊ नका. Because the devil is very smart. कारण की शैतान खूप स्मार्ट आहे. When the word is begun, जेव्हा वचन सुरू होतं, he will bring lot of distractions. तो अनेक विचलितपणा आणतो तुमच्यामध्ये. And he puts lot of thoughts in your mind. आणि अनेक गोष्टी, अनेक विचार तो तुमच्या मनामध्ये He घालतो. doesn't let you focus on the word. आणि तो तुम्हाला त्या वचनाकडे लक्ष सुद्धा लावायला लावू देत नाही. He will make you, put your ear somewhere else. आणि तो काय करतो, तुमचं मन आहे किंवा तुमचे कान जे आहेत ते दुसरीकडे लावतो. But God says, incline your ear to what I am saying. आणि वचन आपल्याला काय सांगतं की तुझे कान माझ्या वचनाकडे लाव. Tonight, आज रात्री God has a special word देवा- which will heal your soul. आमेन. आणि आज माझ्या देवाकडनं एक विशेष असं वचन आहे जे तुमच्या जीवाला बरं करेल. Many people look very good from outside. अनेक लोक बाहेरून चांगले दिसतात Everything that they show is beautiful. आणि जे काही दिसतं ते सुंदर दिसतं बाहेरून. They show everything beautiful. आणि ते स्वतःला एक चांगलं उत्तम असं सादर करत असतात. They show nothing is wrong, everything is perfect. आणि ते असं दाखवतात की माझ्या जीवनात सर्व काही उत्तम आहे, काहीच चुकीचं नाहीये. But God knows everything in and out. पण देवाला सर्व काही माहितीये, आतून बाहेरून. देव तुम्हाला सगळ्यांना ओळखतो. God, you may fool the world, but you can't fool God. आमेन. तुम्ही जगाला फसवू शकता पण देवाला नाही. God sees your inner man. पण देव काय पाहतो, तुमचा आतला मनुष्य He knows पाहतो. your condition of inside. त्याला माहितीये की तुमची आतमध्ये परिस्थिती काय आहे. He knows how much you're broken inside. त्याला माहितीये की तुम्ही आतून किती तुटलेले आहात He knows how much you're bruised from inside. आणि किती जखमा तुमच्याकडे आहात ते त्याला He माहिती knows आहे. how the words that came like flying arrows and they injured your mind and soul. आणि त्याला माहिती आहे की ते शब्द
जे कसे त्या भाल्याप्रमाणे त्या ॲरो प्रमाणे आलेले आहेत आणि तुमच्या आतील मनुष्याला त्यांनी कशा जखमा दिलेल्या He आहेत. knows how many people have gone against you and accused you. आणि त्याला पण हे माहितीये की किती लोक तुझ्या विरुद्ध गेले, तुमच्या विरुद्ध गेले आणि त्यांनी किती तुझ्या विरुद्ध कारस्थानं केली आहेत. And when you heard all these things, these accusations have injured and damaged your soul. आणि जेव्हा तुम्ही हे सर्व आरोप तुमच्यावरचे खोटे आरोप ऐकता, तुम्ही किती त्याच्या त्रासातून जाता, तुमच्या जीवाला किती त्रास होतो हे सुद्धा परमेश्वराला माहिती And I आहे. want to show you the heart of God even today. आणि मला आज तुम्हाला देवाचं त्या प्रती काय हृदय आहे ते तुम्हाला मला सांगायचं From the आहे. Bible. पवित्र शास्त्रातून Because you cannot know God तुम्ही देवाला जाणू शकत नाही without knowing what the Bible says. पवित्र शास्त्र काय सांगतं त्याच्याशिवाय तुम्ही त्याला जाणू शकत नाही. What is His nature today? आज त्याचा स्वभाव काय आहे तुमच्या Has प्रती? His nature changed? त्याचा स्वभाव बदललाय का? Is God different today? आज देव वेगळा आहे का? How was He yesterday? तो काल कसा होता? Did He change today? आज तो बदललाय का? Let's hear from the Bible. आपण ते पवित्र शास्त्रानुसार जाणू. There is an incident in the Bible आणि एक दाखला आहे पवित्र शास्त्रामध्ये where a woman जिथे एक स्त्री was caught in the act of adultery. आणि तिला व्यभिचारामध्ये पकडण्यात आलं होतं. This woman आणि ही जी स्त्री होती was caught तिला पकडण्यात आलं in the act of adultery. व्यभिचारामध्ये तिला पकडण्यात Open your आलं. Bibles. Open your Bibles to John chapter 8. आणि योहान 8 आपण पाहूया. आपकी बाइबल्स जॉन का पुस्तक 8वां अध्याय 1 से 10. योहान 8:1-10. John 8 1 to 10. योहान 8. Let's see what John says about this passage. आणि आपण पाहूया की योहान याच्याविषयी काय बोलत आहे या दाखल्याविषयी. But Jesus went early to the Mount of Olives. आणि येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. Early in the morning, पहाटेच तो गेला he came down to the temple, आणि तो मंदिराकडे आला and people came to him in crowds. आणि लोक त्याच्याकडे गर्दी करून येऊ लागले. And he sat and he was teaching them. आणि तो तिथे बसला आणि तो लोकांना शिकवत होता. Now, in the verse 2, God spoke some wonderful things. आणि त्या दुसऱ्या वचनामध्ये देव काहीतरी अद्भुत When बोलले. he came down from the Mount of Olives into the temple, आणि जेव्हा त्या जैतुनाच्या डोंगरावरनं तो खाली आला मंदिराकडे, large crowd gathered. आणि मोठी गर्दी त्याच्या भोवती Large जमली. crowd gathered. मोठी गर्दी त्याच्या भोवती जमली. No one knew, because Jesus did not do any advertisement. आणि येशू ख्रिस्ताने कुठलाही जाहिरात केली नाही. Facebook advertisement, WhatsApp advertisement, flyer advertisement, ऐसा कुछ नहीं किया Jesus ने. Wherever he went, the crowd came. जिथे कुठे तो गेला गर्दी त्याच्या मागे येतच राहिली. Wherever he went, people followed him. आणि जिथे कुठे तो गेला लोक त्याच्या मागे येतच होते. When the presence of Jesus comes, आणि जेव्हा येशू ख्रिस्ताची उपस्थिती येत होती, crowd will always come. आमेन, तेव्हा लोक त्याच्या मागे येतच होती. Praise God, it will always come. आणि लोक त्याच्या मागे जमतच होती. जहाँ पे यीशु का उपस्थिति है, वहाँ पे लोग आएंगे. हालेलुया. Praise God. Hallelujah. The Lord is here. आणि देव इथे आहे. The Lord is here. येशू इथे आहे. When people will come to know, they will gather in crowds. आमेन. आणि जेव्हा लोकांना हे समजेल तेव्हा लोक इथे जमा होतील. Because they saw the works of Christ. कारण त्यांनी ख्रिस्ताची कार्य पाहिलेले आहे. And they came to him. आणि ते मग त्याच्याकडे जमा झाली. They were healed of him. आणि त्यांच्या येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना आरोग्य मिळालं. They were healed of their bodies. त्यांचं शरीराला आरोग्य They मिळालं. were healed of their families. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना आरोग्य मिळालं. उनके परिवार में आरोग्य मिला. Amen. उनके घर में आरोग्य मिला. उनके बॉडीज में आरोग्य मिला. उनके जान में आरोग्य मिला. हर तरीके में यीशु ने उनके जीवन में अच्छा किया. हालेलुया. इसलिए वो यीशु के पीछे चलते रहे. हालेलुया. Every time wherever Jesus came, people came. आणि म्हणून जेव्हा कधी ख्रिस्त येशू यायचा लोक त्याच्या भोवती जमा व्हायची. Praise God.
हालेलुया. And whenever people used to come, he used to speak to them. आणि जेव्हा पण लोक यायची तो त्यांच्याशी बोलायचा. And when he used to speak to them, his words were healing words. आणि जेव्हा तो बोलायचा त्याचे शब्द हे आरोग्य देणारे होते. When he used to speak, they used to know, oh my God, this is the answer to my problem. आणि जेव्हा पण ते शब्द ऐकायचे त्याच्याकडनं काही ऐकायचे त्यांना असं वाटायचं की हे माझ्या जे प्रश्न आहेत माझ्या मनामध्ये त्याच्यासाठी हे For so उत्तर many आहे. years I was bound, but as Jesus is speaking, I am being freed. आणि इतक्या वर्ष मला काही बांधल्यासारखं होतं पण जेव्हा येशू ख्रिस्ताचे शब्द मी ऐकले मला सुटका मिळाली. Wherever Jesus came, crowds came. आणि म्हणून जिथे कुठे येशू ख्रिस्त यायचा त्याच्या भोवती लोक जमा व्हायची. Hallelujah. हालेलुया. And as Jesus was teaching, आणि जसं येशू ख्रिस्त शिकवत होता suddenly अचानक the whole mob, आणि पूर्ण जी गर्दी होती they caught one lady त्यांनी एका स्त्रीला पकडून आणलं who was found in the act of adultery. जी त्या व्यभिचारामध्ये तिला पकडण्यात आलं होतं. And they brought this lady before Jesus. आणि त्यांनी काय केलं त्या स्त्रीला येशू ख्रिस्तासमोर ते घेऊन आले. The old law said, आणि तो जुना जो कायदा नियम होता the law of Moses, तो मोशेचा नियम it said, त्याच्यात काय सांगण्यात येतो anyone found in this act आणि जो कोणी या व्यभिचारामध्ये पकडण्यात येईल सापडला जाईल must be stoned त्याला दगडमार केली येईल and put to death. आणि त्याला दगडमार करून मरणापर्यंत नेण्यात येईल. ऐसा नियम था मोशे के टाइम पे. हालेलुया. और वो नियम ऐसा था कि अगर कोई भी व्यक्ति व्यभिचार के पाप में, व्यभिचार की कृति में पकड़ा जाता है, उसको दगड़ पत्थर मार मार के उसको जिंदा नहीं छोड़ते, उसको मार डालते. That was the law. आणि तो नियम होता तेव्हा. And all these Israelites, आणि हे सर्व इस्रायली लोक these Jews, आणि हे सर्व यहुदी and the Pharisees and scribes, आणि सर्व फरीसी सदुकी लोक they came and asked Jesus, ते सर्व येशू ख्रिस्ताकडे आले आणि त्याला विचारू लागले मोसेस का नियम बोलता है कि इसको मार डालना चाहिए, तुम क्या बोलते हो? मोसेस बोलता है ये मरना चाहिए, तुम क्या बोलते हो? Look at this question. या प्रश्नाकडे पहा. They came to Jesus. ते येशू ख्रिस्ताकडे आले Actually, the target was Jesus. आणि त्यांचं खरं तर उद्देश होता येशू ख्रिस्ताला त्रास देणं, To capture him, त्याला पकडायचं शब्दांमध्ये, to trap him. त्यांना त्या शब्दांमध्ये पकडायचं. Because they wanted Jesus to go against the law of Moses. कारण त्यांना हवं होतं की येशू ख्रिस्त त्या मोशेचा जो नियम आहे त्याच्या विरुद्ध जावं. But when they asked Jesus, पण जेव्हा त्यांनी येशू ख्रिस्ताला विचारलं तुम क्या बोलते हो, बोलो. तुम्ही काय बोलता याविषयी सांगा. You know, the people who came in groups and mobs, आणि तुम्ही पहा की जी लोक ही अशी गर्दी करून एकत्र येतात they came, no, जो आले आए, होते they came with a certain nature. ते काहीतरी एक स्वभाव घेऊन आले Now होते. listen to this very carefully. आणि लक्षपूर्वक ऐका. The whole mob came to Jesus against this woman, आणि हे सर्व जी गर्दी जी लोक होती ती येशू ख्रिस्ताकडे त्या स्त्रीला घेऊन आली होती तिच्या विरुद्ध. carrying a particular nature. त्यांच्यामध्ये त्या स्त्रीबद्दल काहीतरी स्वभाव ते घेऊन आले होते And that nature was demanding death. आणि त्यांचं त्या स्वभावाचं काय होतं की त्यांना हवं होतं की त्या स्त्रीला मारावं, मारण्यात यावं. It is the nature, what they brought was the nature that should bring death. आणि त्यांचा स्वभाव किंवा त्यांचा विचार काय होतं की त्या स्त्रीला मारायचं. उनका स्वभाव कैसा था? मरण का स्वभाव, खत्म कर देने का स्वभाव, डिस्ट्रॉय कर देने का स्वभाव, नाश करायचा, नाश करने का स्वभाव. ऐसा स्वभाव वे पूरा गर्दी लेकर आए यीशु के पास, और वो चाहते थे कि यीशु भी उनके साथ वो स्वभाव में जुड़ जाए. They wanted Jesus also to come in that same nature. आणि त्यांना हवं होतं की येशू ख्रिस्त सुद्धा त्यांचा जो स्वभाव आहे नाशाचा त्याच्यामध्ये सहभागी व्हावा. And that's why they're asking Jesus, आणि म्हणून ते येशू ख्रिस्ताला विचारत होते what do you say? तुम्ही काय म्हणता. You must also agree with us, this woman must be put to death. आणि तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर सहमत झालं पाहिजे की या स्त्रीला दगडमार करून मारण्यात यावं. इसने बहुत बड़ा पाप किया है, हिने खूप बहुत बड़ा गुनाह किया है. खूप मोठा गुन्हा केलेला आहे.
वो मोसेस का लॉ बोलता है मार डालना चाहिए, तुम भी अग्री करो ये मरना चाहिए. They are pulling Jesus in their nature. आणि ते काय करत होते तर येशू ख्रिस्ताला सुद्धा त्या स्वभावामध्ये ओढत होते. But praise God, our God has a different nature. आमेन. आपले देवाची स्तुती असो की आपला परमेश्वर हा वेगळ्या स्वभावाचा आहे, गुणचरित्राचा आहे. He doesn't go with the nature of death. तो त्या मरणाच्या स्वभावाकडे घेऊन जाणारा नाही. His nature is not to kill. आणि त्याचा गुण स्वभाव मारण्याचा His नाही. nature is not to destroy. आणि त्याचा गुण स्वभाव नाशाचा नाहीये. Praise God. The devil has that nature. सैतानाचा तो स्वभाव आहे To kill, मारणे, to steal, चोरणे to destroy, आणि नाश करणे to wipe off mankind. आणि सर्व मानव जातीला नष्ट करणे हा त्याचा स्वभाव आहे. But that is not Jesus' nature. पण हा येशू ख्रिस्ताचा स्वभाव नाही. He did not come to kill, steal and destroy. तो काय नाश करायला, मारायला आणि चोरायला आलेला It नाही. is the devil who came. पण तो सैतान आहे, तो ते करायला आलेला आहे. And here the people, the devil through those people pulling Jesus in that nature. आणि येशू ख्रिस्ताला ही लोक त्या स्वभावामध्ये खेचत होती. But Jesus was very wise. पण येशू ख्रिस्त खूप हुशार होता. He was led by the Holy Spirit. आणि त्याला पवित्र आत्मा चालवत होता. And the Holy Spirit knew what was in the mind of the crowd. आणि त्या पवित्र आत्म्याला माहिती होतं की या लोकांच्या मनामध्ये काय चालू आहे. They wanted Jesus to come in that group. आणि त्यांना हवं होतं की येशू ख्रिस्ताने सुद्धा त्यांच्या मध्ये जमा व्हावं. And turn to this lady and accuse her. आणि त्या स्त्रीकडे पाहून तिला सुद्धा आरोप लावावे तिच्यावर. But Jesus was unmoved. पण या सगळ्या गोष्टींनी येशू ख्रिस्त काय हल्ला नाही. The crowd kept asking, tell us what do you say? Tell us what do you say? आणि तो जमाव जो होता, ती गर्दी जी होती लोकांची, ती त्या येशू ख्रिस्ताला सतत विचारत होती की सांग आम्ही काय करावं, सांग आपण काय बोलो करायला क्या करे, बोलो क्या क्या करे. Jesus bent down and started writing on the ground. आणि मग येशू ख्रिस्ताने काय केले, तो खाली बसला आणि जमिनीवर काहीतरी लिहायचं सुरुवात केली. उसने कुछ तो भी जमीन के ऊपर, मट्टी के ऊपर लिखना शुरू किया. और ये गर्दी हमेशा बोलो मास्टर, गुरुजी, बोलो आप क्या कहते हो, बोलो. Jesus was silent. आणि येशू ख्रिस्त शांत होता. You know, many times it's अनेकदा good to be silent. अनेकदा हे चांगलं असतं की आपण शांत राहावं. When people bring accusation, जेव्हा लोक तुमच्या विरुद्ध काही आरोप टाकतात तुमच्यावर, which is false, ते खोटे आहेत, it's better to be silent. मग अशा वेळेस तुम्ही शांत राहणं कदाचित चांगलं It's असेल. better ते खूप चांगलं आहे, to be silent. शांत राहणं. Because by remaining silent, you're not pulled to the other side. आणि जेव्हा तुम्ही शांत राहता, मग तुम्ही ती जी दुसरी बाजू आहे तिथं खेचले जात नाही. Because the devil's nature is, he's very sly. आणि जो सैतान आहे तो खूप धूर्त आहे. झगड़ा करते, हम लोग को भी खींचते झगड़े में. आ जाओ, तुम भी आ जाओ झगड़े में. हमारा स्वभाव वो नहीं है. आपला स्वभाव तो नाहीये. Praise God. That's not our nature. तो आपला स्वभाव नाही. Our nature is not darkness. आपला स्वभाव अंधकाराचा नाहीये. Our nature is a nature of light. आपला स्वभाव आहे प्रकाशाचा. And Jesus was silent. आणि येशू ख्रिस्त शांत होता. He said, I will not answer. आणि तो म्हटला मी काही उत्तर देणार He नाही. wrote down. त्यांनी फक्त जमिनीवर लिहिलं. And this crowd was becoming a little bit restless. आणि मग जी गर्दी जमली होती ती अस्वस्थ व्हायला लागली. And they kept asking, Jesus, बोलो, तुम क्या कहते हो? बोलो, तुम क्या कहते हो? And then when Jesus got up, आणि मग जेव्हा येशू ख्रिस्त उभा राहिला, he just said one statement. तो फक्त एकच वाक्य बोलला. And he said, one of you who has not sinned will throw the first stone. आणि या गर्दीमध्ये असा कोण आहे की त्यांनी कधी पाप केलं नाही, तोच पहिला दगड मारेल त्या स्त्रीला. आप में से ऐसा कौन है जिसने आज तक पाप नहीं किया है, वो सबसे पहला पत्थर मारे. ये जीसस का आंसर. And when they heard Jesus, आणि मग जेव्हा त्यांनी येशू ख्रिस्ताचं हे उत्तर ऐकलं, something went inside. त्यांच्यामध्ये काहीतरी असं बदल घडला, काहीतरी गेलं त्यांच्यामध्ये. The nature of the devil was stopped by the word of God. आमेन. आणि त्या शब्दाद्वारे जो सैतानाचा स्वभाव होता तो तिथल्या तिथे थांबला. The power of the devil's nature, आणि जे सामर्थ्य होतं त्या सैतानाच्या स्वभावाचं, which was trying to accuse,
जो आरोप लावत होता was nullified when Jesus spoke. तो तिथे रद्द झाला जेव्हा येशू ख्रिस्त बोलला. And his words were words of righteousness. आणि त्याचे जे शब्द होते ते कुठले होते? नीतिमान शब्द होते, नीतिमत्तेचे शब्द होते. When he said, एक भी अगर आप में से जिसने पाप नहीं किया वो पहला पत्थर मारे. ये सुनकर उनका कॉन्शियसनेस, उनका जो विवेक है, उनका जो बोलते हैं सत विवेक बुद्धि जो है, जिसके ऊपर शैतान का प्रभाव और स्वभाव था, वो निकल गया. आणि त्यांची मग ती सत विवेक बुद्धी जी आहे ती जागृत झाली. And they did not say a word. आणि मग ते एक शब्दही बोलले नाहीत. हर एक व्यक्ती, that crowd was a big crowd. आणि ती गर्दी जी होती ती खूप मोठी वो होती. बहुत ज्यादा गर्दी थी ना वो टाइम पे. जब अगर कोई भी मोसेस के नियम के विरुद्ध जाता था, ऐसा लोग ऐसा ग्रुप बनाते थे, ऐसा मॉब बनाते थे. लेकिन वो गर्दी इतना बड़ा गर्दी था, जब जीसस ने कहा कि जो पहला पत्थर वो मारे जिसने लाइफ में कभी पाप नहीं किया, बाइबल कहता है, वो वचन में लिखा है कि हर एक व्यक्ति वहां से निकलना शुरू हुआ. हळूहळू ती गर्दी तिथनं पांगायला सुरुवात झाली. The Bible says one by one they started leaving. आणि पवित्र शास्त्रात लिहिलं की एक एक करून तिथनं लोक ही बाहेर जायला One लागले. by one they started leaving. एक एक करून लोक बाहेर जायला लागले. Till only two of them were left. जोपर्यंत फक्त तिथं दोनच व्यक्ती राहिले, That lady ती स्त्री and Jesus. आणि येशू ख्रिस्त. Only two of them left. फक्त दोघच तिथे राहिले. A big crowd left one by one. आणि जी मोठी गर्दी जमली होती त्यातला एक एक करून ते निघून गेले. I'll tell you something what the Lord told me to tell you. आणि काहीतरी देवाने मला जे सांगायला सांगितले ते मी आज तुम्हाला सांगतो. The Lord says all your accusers in the presence of Jesus will start leaving Amen. one Amen. by one. आणि येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये तुमच्यावर ज्यांनी आरोप लावलेत असे प्रत्येक जण हळूहळू निघून जाईल. Because your protector is the Lord Jesus himself. कारण तुमचा जो रक्षण करता येशू ख्रिस्त तो स्वतः आहे. Your accusers are going to leave one by one. आणि जे तुमच्या आरोप लावतात ते एक एक करून निघून जातील. Maybe they are big in number. कदाचित ते खूप मोठे असतील नंबरने. And you may think, oh my God, I'm hearing from here, I'm hearing from here, I'm hearing from here. आणि तुम्ही म्हणताल इकडून माझ्यावर आरोप लावण्यात येत आहेत, इकडून माझ्यावर आरोप लावण्यात येत आहेत, चारी दिशेने माझ्याकडे आरोप लावण्यात येत आहेत. But the Lord is your protector. आमेन. पण देव तुमचा संरक्षण करता आहे. In His presence. त्याच्या उपस्थितीमध्ये When you are in His presence, जेव्हा तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये येता, all your accusers will start leaving one by one. हालेलुया. तुम्हावर आरोप करणारे एक एक जण हे निघून जातील. Praise God. हालेलुया. Anyhow, that woman was brought before Jesus. कसं करून त्या स्त्रीला येशू ख्रिस्तासमोर आणलं होतं. That was the biggest blessing for that lady. आणि उलट तो तिच्यासाठी त्या एक मोठा आशीर्वाद ठरलं. अगर वो यीशु के पास नहीं आते थे और कहीं और जाते थे, सारा मॉब वो औरत को मार डालता था. लेकिन वो औरत प्रभु का योजना में यीशु की उपस्थिति में आई. हालेलुया. वो गर्दी उसको खींच कर लेकर आई, लेकिन यीशु के पास आई. हालेलुया. प्रेज गॉड. और यीशु का उपस्थिति में मरण नहीं है, जीवन हालेलुया. है. हालेलुया. There is life in the presence of Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये जीवन आहे. The devil brought that nature of killing. आणि सैतानाने तो मरणाचा स्वभाव घेऊन आला. But in the presence of Jesus, killing will not happen. Life will take place. आमेन. पण येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये मरण नाही तर जीवन येईल. Praise God. And every one of accusers left one by one. आणि जे आरोप लावणारे होते ते एक एक करून निघून गेले. एक एक करके निकल गए और बाद में सिर्फ दो ही लोग बचे, यीशु और वो स्त्री. हालेलुया. मेरा बाइबल वचन में लिखा है कि वो समा ऐसा था कि जैसा यीशु सामने खड़ा है और उसके सामने बीच में सभा मंडप के बीच में, जैसा ये सभा मंडप है उसके बीच में वो औरत को लेकर आए थे और यहाँ पे यीशु खड़ा है. जैसा यीशु एक प्रकार का जज है और वो औरत एक प्रकार की क्रिमिनल है. नाउ इज द राइट जजमेंट एटमॉस्फेयर.
आणि आता खरं न्यायाची वेळ होती. The world is not your judge. आणि ते जग तुमचं न्याय करणार नाहीये. The world cannot judge you. तो जग आहे ते तुमचं न्याय करू शकत The नाही. people of the world cannot judge you जगातली लोक तुमचा न्याय करू शकत नाही. because they themselves are in that darkness. कारण ते स्वतःच त्या अंधकारात आहेत. That's what Jesus says. एक जो आप में से एक ने भी पाप नहीं किया ना वो पहला पत्थर मारे. Not one will come. त्यातला एकही पुढे आला नाही. कोई भी नहीं आया. In fact सब निकल गए. सगळे निघून गेले. अब इस राइट पिक्चर आया है जहां पे यीशु जो जज है और सामने वो स्त्री ने जो गलती किया है वो सामने खड़ी है. Now what will happen? आता काय घडेल? Now look at the real nature of Jesus. आता पहा येशू ख्रिस्ताचा खरा स्वभाव काय If आहे. you and I were in that place of that lady, आणि जर तुम्ही आणि मी त्या स्त्रीच्या जागी असतो, हमारे साथ भी यही होता था. आपल्या बरोबरही हेच घडलं असतं. And Jesus asks this lady one question. आणि येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला एक प्रश्न विचारला, Where are your accusers? तुझ्यावर आरोप लावणारे कुठे आहेत? जो तुझ पे आरोप लगा रहे वो कहाँ है? एक ने भी आरोप नहीं लगाया. जब मैंने बात किया उसके बाद आरोप लगाने वाले किधर है? जब मैंने उनको ये बोला कि सबसे पहला पत्थर वो मारे जिसने पाप नहीं किया है, अभी तुम्हारे आरोप करने वाले कहाँ है? तुझ्यावर आरोप करणारे आता ती लोक कुठे गेली? एक ने भी नहीं किया. उस स्त्री ने कहा, नहीं प्रभु, एक ने भी आरोप नहीं किया. हालेलुया. इतना बड़ा लोग गर्दी था, शायद एक को चांस मिलता था, लेकिन यीशु का शब्द का सामर्थ्य इतना पावरफुल है कि एक भी आरोप उसके अगेंस्ट नहीं आया. हालेलुया. Not one accuser stood against her. तिच्या विरुद्ध एकही आरोप लावणारा तिथे उभे राहू शकला Not नाही. even one accuser. एकही नाही. If you are in the presence of God, जर तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असाल, you will not have accusers. तुमच्या विरुद्ध कुठली आरोप लावणार नाही, कोणी You- आरोपी नसणार, you are आरोप protected. लावणारे नसणारे. आप सुरक्षित है. तुमचं यीशु संरक्षण की केलं उपस्थिति में आप सुरक्षित है. हालेलुया. आपके ऊपर आरोप लगाने वाले अगर बड़ा मॉब भी रहेगा ना, एक एक करके चले जाएगा, लेकिन आप हालेलुया. सुरक्षित रहेंगे. हालेलुया. Praise God. हालेलुया. Hallelujah. And then Jesus asks, आणि येशू ख्रिस्ताने पण तिला विचारलं, no one is condemning you? कोणीही तुला आरोप लावत नाही, दोष लावत नाहीये का? Jesus had all the right to take the stone and kill her. आणि येशू ख्रिस्ताकडे तो हक्क होता की ते दगड उचलावा आणि तिच्यावर मारावं. Because in the whole place there was only one person who did not sin. आणि त्या पूर्ण गर्दीमध्ये हा एकटाच होता व्यक्ती जो पापी नव्हता. Only Jesus was the one who did not sin. आमेन. आणि येशू ख्रिस्त हा एकटाच होता ज्याने कधीच पाप केलं नव्हतं. And if you would have said, I am the one who has not sinned, I have the right to pick up the stone and beat her to death. आणि तो म्हणू शकत होता की मीच आहे तो की मी कधी पाप केलं नाही, माझ्याकडे तो हक्क आहे, तो दगड घ्यायचा आणि तुला मारायचं. But that is not the nature of God. पण तो देवाचा स्वभाव नाही, ख्रिस्ताचा God's स्वभाव नाही. nature is not killing. आणि देवाचा स्वभाव मारण्याचा नाहीये. God's nature is not to destroy. आणि देवाचा स्वभाव नाश करण्याचा He has नाही. not come to destroy the sinners. आणि तो पापांना मारण्यासाठी आलेला He has नाही. not come to kill the sinners. तो पाप्यांना वध करण्यासाठी आलेला He नाही. has not come to destroy their lives. आणि त्यांचं जीवन नाश करण्यासाठी तो आलेला नाही. And that's why Jesus refused to go with the crowd. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने नकार दिला त्या जमावाबरोबर जाण्यासाठी. He said, no, your nature is different. My nature is different. तो म्हणाला की तुझा गुणस्वभाव वेगळा आहे आणि माझा गुणस्वभाव वेगळा They आहे. all came with the nature of Satan. आणि ते सर्वजण सैतानाचा स्वभाव घेऊन आले होते. But God's nature is different. पण देवाचा स्वभाव हा वेगळा होता. Praise God. And He Hallelujah. said, if no one has condemned you, even I don't condemn आणि you. मग तो काय म्हणाला, जर कोणीच तुझ्या दोष लावला नाही तर मी सुद्धा लावत नाही. यानी कि यीशु परमेश्वर का स्वभाव ये है, is called grace. आमेन. म्हणजे या स्वभावाला काय म्हणतात? कृपा. His mercy. आणि कृपा, He दया. let you go. तो तुम्हाला जाऊन देतो He तसं. let you go. तो तुम्हाला तसंच जाऊन He देतो. let that lady go त्याने त्या स्त्रीला जाऊ दिलं. without condemning her, तिला दोष न लावता तिला जाऊ दिलं. without accusing her.
तिच्यावर आरोप न लावता तिला जाऊ दे. No one thing, God's nature today, even if you have made the biggest mistake, God is not condemning you. आमेन. जरी तुम्ही आज मोठ्यातली मोठी चूक जरी केली तरी तो तुम्हाला आरोप लावणार नाही. परमेश्वर का स्वभाव ही वैसा है. एक उदाहरण देता हूं. एक बूढ़ा आदमी एक रास्ते से जा रहा था और वो बूढ़े आदमी ने एक बड़े तालाब में एक बिच्छू स्कॉर्पियन को देखा डूब रहा है. स्कॉर्पियन, और वो बूढ़े आदमी को बहुत दया है. वो स्कॉर्पियन को डूबते हुए देखकर वो गया और हाथ से वो स्कॉर्पियन को बाहर निकाला इसे, और जैसे निकाल ही रहा था स्कॉर्पियन ने उसको डंक मारा, और वो इतना डंक जोर का था उसने वापस से उसको झटक के पानी में डाल दिया. फिर से उसने देखा अरे स्कॉर्पियन डूब रहा है. तो स्कॉर्पियन डूब रहा है, उसने देखा, वापस उसको दया है, वापस से उसने उठाया पानी के साथ, और जैसे उठाया वापस से स्कॉर्पियन उसको डंक मारा. ऐसा दूसरी बार हुआ, तीसरी बार भी वो गया और उसने क्या किया, जैसे डंक मारा उसने पानी में न डालते हुए जमीन पे डाला, और वो स्कॉर्पियन जो बिच्छू था वो चलकर निकल गया. अब ये पूरा सीन पीछे से एक लड़का देख रहा है, और वो लड़का बोल रहा है अंकल मैं काफी देर से ये सब देख रहा हूं आपका. आई थिंक आइदर यू आर मैड, या आप तो पागल है, क्योंकि कोई भी ऐसा स्कॉर्पियन को बचाएगा. अगर आपने बचाया भी, बाहर निकाला भी, तो सेकंड टाइम जब उसने फर्स्ट टाइम जब काटा आपने उसको छोड़ देने का था, क्यों वापस से आप जा रहे हो उसके पास. देन दिस मैन सेड, ये आदमी बोला, ये बूढ़ा आदमी बोला, बेटा स्कॉर्पियन का स्वभाव ही है डंक मारना, लेकिन मेरा स्वभाव है बचाना. हालेलुया. मैं कितना भी लोग मुझे डंक मारे, कितना भी मेरे अगेंस्ट है, लेकिन मेरा स्वभाव है बचाना. हालेलुया. Praise God. That is God. असा That is our परमेश्वर, Lord Jesus. तसा आपला परमेश्वर आहे. How much ever people have gone against him, yet his nature is to save. आणि कितीही लोक त्याच्या विरुद्ध गेली पण त्याचा स्वभाव होता वाचवण्याचा. And that is the nature God wants in us. आणि त्याला हवाय की तसा स्वभाव तुमच्यामध्ये असावा. Even if people have gone against you, जरी लोक तुमच्या विरुद्ध गेली, you don't condemn them. तुम्ही त्यांना दोष लावू नका. You still be good to them. तुम्ही त्यांच्या बरोबर चांगलंच वागा. Still do the best for them. आणि उत्तम त्यांच्यासाठी तरी करीत राहा. That is God's nature. हा देवाचा स्वभाव आहे. That is God's nature. हा देवाचा स्वभाव आहे. Praise God. हालेलुया. And God, when He came, आणि मग जेव्हा येशू ख्रिस्त आला, He came with that nature in us. त्याचा तो स्वभाव घेऊन वो आपल्यामध्ये स्वभाव आला. लेकर हमारे अंदर आया. हालेलुया. क्या स्वभाव? बचाने का स्वभाव. हालेलुया. लोगों ने तकलीफ भी दिया फिर भी बचाया. हालेलुया. लोगों ने गलत भी बात करे फिर भी प्यार जताया. जितना भी बुरा उसके अगेंस्ट गए फिर भी उसने अच्छाई कहा. हालेलुया. That is the nature of God. हाच देवाचा स्वभाव आहे. Praise God. When people go one, एक against जाते हैं लोग छोड़ देते हैं. ऐसा I don't want this man. I don't want this woman in my life. ये आदमी नहीं चाहिए, ये औरत नहीं चाहिए लाइफ में. That is not God's nature. हा देवाचा स्वभाव नाही. God's nature is like that old man. आणि देवाचा स्वभाव त्या वृद्ध कितना भी मनुष्यासारखा. डंक मारा फिर भी बचाने ही चाह रहा था. Praise God. Hallelujah. God wants, in that lady, वो जो स्त्री थी, त्या स्त्रीमध्ये she felt so humbled. तिला इतकं स्वतःबद्दल तिला वो इतकं नम्र नम्र वाटलं, हो गई. धन्य क्योंकि वाटलं. इतने लोग थे जो मुझे मारने आए थे, मेरा न्याय करने आए थे, लेकिन यीशु का उपस्थिति में मैं बच गई. हालेलुया. Amen. You are हालेलुया. safe in the presence of God. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही सुरक्षित आहात. जहां पे यीशु है आप सेफ है. आमेन. जिथे कुठे ख्रिस्त आहे तुम्ही सुरक्षित आहात. Wherever you are, come running to God. आणि जेव्हा कधी तुम्ही देवाकडे पळत येता, Come running to Him. त्याच्याकडे पळत या. If things have messed up, आणि जर तुम्हाला वाटते की गोष्टी अशा बदलल्या गेल्या आहेत, अगर चित्र चीजें बदलल्या आहेत, गड़बड़ हो गई है, लाइफ में सब मेस अप हो गया है, सब उलझ रहा है, कुछ भी करो यीशु की उपस्थिति में आओ. हालेलुया. You will change many things. तो सर्व गोष्टी बदलून टाकेल. All the people against you will run away.
आणि जे कोणी लोक तुमच्या विरुद्ध आहेत ती पळून All जातील. your accusers will run away. जेवढे तुमच्यावर दोष लावणार आहेत ते सर्व पळून जातील. Actually, the accusers are not people, it is the devil. आणि दोष लावणारे लोक नाहीये तर तो सैतान आहे. वो devil है जो उनके पीछे काम कर रहा है. तो सैतान आहे त्यांच्या मागून कार्य करतोय. That's why Jesus ने उनको ये नहीं कहा चलो तुम निकलो यहाँ से. I don't want you. I don't want you here. I don't want to see. He just said, if you are the first one who is holy, put the first stone. तो काय म्हणाला की जो कोणी पवित्र आहे ज्याने कधी पाप केलं नाही अशाने पहिला दगड मारावा. Praise God. हालेलुया. God is a righteous judge. आणि देव जो आहे न्यायी वो परमेश्वर न्यायी परमेश्वर है. अगर जब सब लोग जाने के बाद वो स्त्री थी सामने, यीशु यहाँ पे था, वो न्याय कर सकता था कि तूने सचमुच गलत किया है, तो शिक्षा तुझे मिलना चाहिए, तुझे वो कठोर से कठोर शिक्षा होना चाहिए, क्योंकि मोसेस का नियम बोलता है, लेकिन जीसस का वो मेरा स्वभाव नहीं है. हालेलुया. Praise God. Hallelujah. Even if you have made the biggest mistake of your life, आणि जर तुम्ही जीवनामध्ये सर्वात मोठी चूक जरी केली असेल, अगर बड़ा से बड़ा भी गलती किया है, फिर भी यीशु बोलेगा मैं तुझे छोड़ रहा हूँ. हालेलुया. I'm going to let you go. I'm not going to Hallelujah. condemn you. I'm not going to accuse you. मैं तुझे दोष नहीं लगाऊंगा. मैं हमेशा तुझे रिलीज करूंगा. Praise God. हालेलुया. That's the nature of God. हा देवाचा स्वभाव आहे. Know this nature. आणि हा त्याचा स्वभाव तुम्ही जाणून And He घ्या. can never change. आणि तो कधीच बदलत नाही. God never changes. देव कधीच बदलत नाही. If He was good yesterday, जर तो काल चांगला होता, if He provided you yesterday, जर त्याने काल तुम्हाला पुरवठा केलेला if आहे, He healed you yesterday, जर त्याने तुम्हाला काल बरं केलेलं आहे, if He did the best for you yesterday, आणि जर त्याने चांगलं केले तुमच्यासाठी काल, He will do it even today. आमेन, तर तो आजही तसं He करेल. will do it tomorrow. आणि तो त्या उद्याही तसं He will do करेल. it next day. आणि पुढच्या दिवशी सुद्धा तो He will do तसंच next करेल. week also. पुढच्या आठवड्यात सुद्धा तो Next तसंच month. करेल. पुढच्या Next महिन्यामध्ये, year. पुढच्या वर्षीमध्ये, Till the time you go home. जोपर्यंत तुम्ही घरी जात नाही तोपर्यंत. God's nature does not change. देवाचा स्वभाव कधीच बदलत नाही. Hallelujah. Hallelujah. That's why you can trust Him. आणि म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकू शकता. You can trust Him. त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. You cannot even trust yourself. तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही. I'll tell you why. मी तुम्हाला सांगतो का. धूप में खड़े रहो, धूप में. ओके? अभी तुम्हारा परछाई तुम्हारा ही है ना. अगर धूप में परछाई दिखे तो परछाई किसका है? हाँ? आपका ही परछाई है. अच्छा, सुबह में आप देखो आपका परछाई किधर रहता है, और शाम में बोलो परछाई इधर से हिलने का नहीं है, उधर ही रहने का. धूप में सुबह में परछाई तो इधर है, जैसा शाम में सूरज इधर था, परछाई हिलने का नहीं जगह से. अरे आपका परछाई भी जगह बदलना है. हालेलुया. आप क्या ट्रस्ट करोगे खुद को? एक ही परमेश्वर है जो कभी नहीं बदले. हालेलुया. Hallelujah. एकच तो परमेश्वर आहे, तो कधीच बदलत नाही. Praise God. Do you Hallelujah. understand? The Bible says Hallelujah. that. I'm not saying ये example में Bible में से दे रहा हूँ. Bible says even the shifting shadows you can't trust. हालेलुया. हलने वाला आपका परछाई के ऊपर भी आप ट्रस्ट नहीं कर सकते. आज इधर है, कल इधर है, फिर इधर है, फिर इधर है, शाम में इधर है, सुबह में इधर है. और गॉड जिधर है उधर ही है. आमेन. Praise God. God will not Hallelujah. change. He तो will not कधीच move. बदलत नाही, तो कधीच हलणार नाही. His nature is the saving nature, आणि त्याचा स्वभाव हा वाचवण्याचा स्वभाव आहे. healing nature, आरोग्य देण्याचा स्वभाव आहे. doing good nature, चांगलं करण्याचा स्वभाव आहे. bringing you out of that pit nature, आणि त्या खड्ड्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचा त्याचा giving you स्वभाव the आहे. highest place nature. आणि तुम्हाला सर्वात उच्च जागा देण्याचा स्वभाव त्याचा You आहे. can trust Him 100%. आणि तुम्ही त्याच्यावर 100% विश्वास ठेवू शकता. Hallelujah. हालेलुया. Stop trusting your own abilities, people and everything that you have. That's not your trust upon. आणि तुम्ही तुमच्याच कुवतीवर, तुमच्याच लोकांवर विश्वास ठेवण्याचं थांबवा. भले वो सब आपको प्रभु ने दिया है, बट उसके ऊपर प्रभु ने क्या उसके ऊपर भरोसा. प्रभु तो भरोसा मेरे पे रख. हालेलुया. Praise God. Trust me, God says. माझ्यावर विश्वास ठेव, देव म्हणतो. I can change things. मी सर्व गोष्टी बदलून टाकेन. I can make things turn upside down. आणि मी सर्व गोष्टी बदलून टाकेन. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतंय मला काय सांगायचंय? God wants to tell you देवाला तुम्हाला सांगायचंय that in His presence, की त्याच्या उपस्थितीमध्ये every accuser
will leave. आमेन. सर्व जे आरोप लावणारे आहेत ते निघून जातील. हर एक जो आपके ऊपर आरोप लगाया है, जिसने भी लगाया है, वो आप देखोगे. From today, I'm telling you, you can mark this. आणि आजपासून आज तुम्ही लक्षात ठेवा, या दिवसापासून अगर आपने सचमुच ये सुना है, जर तुम्ही खरंच हृदयापासून हे ऐकले, स्वीकारलंय, जो आज के पहले आपके ऊपर गलत कंटिन्यूस आरोप लगाते थे, वो एक एक करके हालेलुया, आपके सीन से निकल जाए. हालेलुया, हालेलुया. This is a prophetic call for you, or prophetic Amen. utterance for you. यस, हे All your तुमच्यासाठी भविष्यवाणी. accusers, सब आपके दोष लगाने वाले एक एक करके निकल जाएंगे, अगर हालेलुया. आप परमेश्वर की उपस्थिति में रहते हो. हालेलुया. God very clearly spoke to me when I was reading this. आणि जेव्हा मी हे वाचत होतो, देवाने मला स्पष्ट He सांगितले, said, tell them, आणि देव म्हणाला त्या सर्व लोकांना सांग, tell them, त्यांना सांग, your accusers तुमचे जे आरोप लावणारे आहेत will not stay ते तिथे राहणारच नाही. when they are with me. जेव्हा तुम्ही माझ्या बरोबर, ते माझ्या बरोबर आहेत. Praise God. जब आप परमेश्वर के साथ रहोगे, आपके accusers नहीं रहेंगे, वो Hallelujah. एक एक करके चले जाएंगे. हालेलुया. Hallelujah. You mark what I am saying. आणि तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही माफ करा की मी काय सांगत आहे. When I am saying it is from the Lord, it is from the Lord. आणि जर मी म्हणतो की हे देवापासून आहे, तर ते देवापासूनच Because I आहे. am guaranteed, I am telling you what the Lord told me to tell you, I am telling you. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की देवाने मला हे सांगितले सांगायला, तेव्हा मी सांगतो. लेकिन अगर आप परमेश्वर की उपस्थिति में नहीं है, तो आप हमेशा ये accusers को फेस करोगे. बार बार accusers आएंगे, लेकिन जब आप परमेश्वर की उपस्थिति में रहेंगे, सारे accusers निकल जाएंगे. हालेलुया. Praise God. हालेलुया. Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतंय Your का? safety, तुमचं जे सुरक्षा आहे, your protection तुमचं संरक्षण is Jesus येशू ख्रिस्त आहे. himself. तो स्वतः आहे. Amen. हालेलुया. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let's close eyes with prayer.